तुकाराम महाराज या अभंगातून अधम माणसाचा स्वभाव कसा असतो ते अभंगातून उदाहरणाद्वारे ते सांगत आहेत. गाढवाचे ताने पलटते क्षणक्षणे, तैसे अधमाचे गुण एकविध नाही मन. उपजता बरे दिसे, रूप वाढवता ते नासे. तुका मने भुंकते वेळे, वेळ आवेळ न कळे. तर गाढवाच्या लहान शिंगरामध्ये म्हणजे गाढवाच्या लहान पिलामध्ये क्षणाक्षणाला बदल झालेला दिसतो. त्याप्रमाणे अधम माणसाचा स्वभाव असतो. त्याचे मन कधीही एका निश्चयाने राहत नाही. गाढवाचे पोर जन्मल्याबरोबर छान दिसते, पण ते जसे जसे वाढत जाते, जसे जसे मोठे होते, तसे तसे ते कुरूप दिसत असते. तसाच अधम मनुष्य पुढे पुढे बिघडत जातो. तुकाराम महाराज म्हणतात, गाढव केव्हाही ओरडते, त्याला काळ वेळ कळत नाही. तसेच अधम मनुष्याचे दुष्ट बोलणे केव्हाही प्रकट होते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आपण आपलं बोलणं हे चांगलं असलं पाहिजे, आपलं मन स्थिर असलं पाहिजे. आणि या अभंगातनं अधम माणूस, दुष्ट माणूस कशा स्वभावाचा असतो ते गाढवाचं उदाहरणाने त्यांनी या अभंगातून सांगितलेलं आहे. रामकृष्ण.